मंडळी, आज आम्ही तिघे वारी हनुमान येथे दर्शनासाठी निघालो आहोत. वारी हनुमान हे ठिकाण शेगावपासून फक्त 50 किलोमीटर अंतरावर आहे. रस्त्याने जाताना दिसणारी हिरवीगार झाडी आणि शांत नजारा मनाला वेगळंच समाधान देत होता. आज शनिवार असल्यामुळे येथे खूप मोठ्या प्रमाणात गर्दी असते आणि शनिवार इथला विशेष दिवस मानला जातो. मंदिराच्या आवारात पार्किंग व्यवस्था उपलब्ध आहे. मंदिराभोवती निसर्गाची हिरवाई आपल्याला जणू काही दुसऱ्या जगातच घेऊन जाते. आणि हा रस्ता जातो थेट मामा भाचे डोहाकडे आणि मामा भाचे डोह इथला विशेष डोह मानला जातो. मंदिराच्या समोर आल्यास आपल्याला जटाशंकर महादेव मंदिर बघायला मिळतं. वारी हनुमान मंदिराजवळ पोहोचताच सुंदर शांत परिसर, मंद वारा आपल्याला अनुभवायला मिळतो. प्राचीन हनुमान मंदिराच्या दारात प्रवेश करताच वातावरणातील भक्तिभाव अंगावर शहारे आणतो. आता जातोय आपण थेट मुख्य मंदिराकडे. आज येथे खूप मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. वारी हनुमान हे भक्तांच्या पसंतीचे धार्मिक केंद्र बनले आहे. श्री समर्थ स्वामी रामदासजी महाराज द्वारा स्थापित विदर्भातील एकमेव हनुमानपीठ आहे. आणि समोरच रामाचं मंदिर आपल्याला बघायला मिळतं आणि येथे असलेले सुंदर असे सभागृह आपल्याला बघायला मिळतात. येथे 17 फुटाची गदा विराजमान होणार आहे. त्यामुळे तीर्थाटनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी पर्यटन सुलभ झाले आहे. या पवित्र ठिकाणाची साधी पण दिव्य वास्तू, शांत बसायला जागा आणि सातपुड्याच्या पायथ्याच्या अप्रतिम नजारा प्रत्येक क्षण खास बनवतो. आम्ही तिघांनी मिळून इथलं वातावरण, दर्शन, परिसर आणि निसर्गाची सुंदरता अनुभवली आणि तीच अनुभूती या ब्लॉगमध्ये आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. मामा भाचे डोहाजवळच आपल्याला आश्रमाता यांचं मंदिर पाहायला मिळतं. वारी हनुमानजवळ असलेलं हनुमान सागर धरण आणि त्याभोवती असलेलं वातावरण खूपच सुंदर आहे. तर मित्रांनो, आजचा आमचा वारी हनुमान प्रवास तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हनुमान.